ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरामध्ये आंदोलनासाठी आता बंदी घालण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांचं मोठं पाऊल या ठिकाणी उचलण्यात येत आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध घालण्यात आलेले आहेत। रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतरांना एकत्र जमण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय एक किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांकडून आता हे मोठं पाऊल उचलण्यात येत आहे। रुग्णालय परिसरामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतरांना एकत्र जमण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध घालण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती? काल पोलिसांनी हे आदेश काढलेले आहेत आणि याची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे। महिलेचा मृत्यू गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दीनानाथ रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केली जात आहेत। सातत्याने ही आंदोलनं वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून केली जातात। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे निर्बंध घातलेले आहेत आणि आजपासून रुग्णालयाच्या गेटच्या बाहेर 100 मीटर परिसरामध्ये कोणालाही एकत्र जमता येणार नाहीये। रुग्णांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर कोणालाही तिथे थांबू दिलं जाणार नाहीये। वाहतुकीला अडथळा, त्याचबरोबर रुग्णांचे नातेवाईक असतील किंवा डॉक्टर्स नर्स असतील यांना जो काही त्रास या संपूर्ण घटनांमुळे होते त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पुढील 10 दिवस म्हणजे 19 एप्रिल पर्यंत जे निर्बंध आहेत ते या रुग्णालय परिसरामध्ये लागू असणार आहेत। जे कोणी याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। त्याचबरोबर या रुग्णालय परिसरामध्ये कोणालाही आता आंदोलनाला परवानगी नाहीये। आपण पाहिलं की ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झालेली होती। अनेक संघटना आणि पक्ष यांची आंदोलनं झालेली होती आणि त्यामुळे वाहतुकीत अडथळा, त्याचबरोबर रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना सुद्धा त्रास झालेला होता। त्या पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आज सकाळपासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।